तर कंत्राटदार जोमात शेतकरी कोमात असा अर्थसंकल्प अशी टीका उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर केली आहे। पुढचा पाठ मागचा सपाट असा अर्थसंकल्प आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। तर महाविकास आघाडीमध्ये असताना ठाकरे अर्थसंकल्पाचं कौतुक करायचे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। तर अर्थसंकल्पामधलं आपल्याला काही कळत नाही असं उद्धवजींनी आधीच सांगितलं होतं असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे। काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार, या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे। वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये, कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं, पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक अक्षर सुद्धा नाहीये। नव्यान म्हणजे पुढचं पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय? आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय? ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो आम्ही दोघं, मी त्याचा अर्थसंकल्प केलं की ते माझं कौतुक करायचे, फार छान आहे फार छान आहे। आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तसं त्याला काय अर्थ नाही। महत्वाचं म्हणजे उद्धवजींनी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं, प्रांजळपणे सांगितलं, मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत नाही, त्यामुळे ते लक्षातच येतं।